नमस्कार, मी चंद्रकांत ढगे. तर आता बऱ्याचशा दिव्यांगांचे प्रश्न आहेत. बरेचसे दिव्यांगांचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्न आहेत. तर गेल्या 2-3 दिवसाखाली एका ट्रेननी कोयना एक्सप्रेसनी प्रवास करत असताना दिव्यांगांच्या डब्यामधून त्या डब्यामध्ये प्रचंड अशी गर्दी होती. बरं, त्यामध्ये दिव्यांग कमी आणि आपले सर्वसामान्य लोक, जनता ही जास्त. बरं, त्याचा विचार कोणी करावा? सर्वसामान्य जनता जर जास्त आहे आणि ती जर समजा ह्या डब्यामध्ये येत असेल कोणत्या दिव्यांगांच्या, तर दिव्यांगांच्या डब्यामध्ये जर येत असेल तर त्याचा विचार कोणी करावा? कोणते काम कुणाचं आहे? आणि जे खरे दिव्यांग आहेत ते दरवाजामध्ये उभे राहत आहेत आणि जे दिव्यांग नाहीच आहेत, ज्यांच्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे, तर ते काय करत आहेत? बसत आहेत जागा धरून आणि खरे दिव्यांग उभे राहतात. आणि त्या दिवशी आता मी जर समजा कोण्या गोष्टीवरती आवाज उठवावा, चेन ओढावी, तर माझ्यावर काय करणार? मला नेऊन त्या पोलीस स्टेशनला बसवणार. मी पण स्वतः त्या डब्यामध्ये होतो. मग त्याच्यासाठी मी काय केलं, आणि त्याच्यामध्ये लोकांचा वेळ पण वायाला जाणार. चेन ओढलं की गाडी थांबणार, गाडी लेट होणार, नाही का? आणि अर्जंटमध्ये त्यावेळेला मला पण पुण्याला जायचं होतं. म्हणून ह्या भानगडीत मी काय पडलो नाही आणि म्हणून मी पुढं जसं चालत राहिलो. मग जे खरे दिव्यांग आहे ते थांबले आणि जे दिव्यांग नाही आहेत ते मात्र बसले. बरं, मग या डब्यामध्ये काही सरकारचं जबाबदारी आहे का नाही की बाबा दिव्यांगांना खरी अर्थानं जागा मिळते का? बरं, एक RPF पण आला होता लोणावळ्याला आणि ते कधी विचारला? गाडी सुटायच्या टाईमला गाडी 30 सेकंद थांबणार म्हणलं की त्यानं विचारला की कोण कंप्लेंट टाकलं? ऑनलाईन कोणीतरी कंप्लेंट टाकली असेल. ज्यांना त्रास होते ते कंप्लेंट टाकणार आहे. तर त्यांनी RPF गाडी सुटायच्या 30 सेकंदाच्या वेळेला विचारला की कोणी कंप्लेंट टाकली. मग त्यावेळेस त्यांनी लोकांनी काय त्याचं उत्तर द्यावं आणि ते काय चेक करणार आहे कोण दिव्यांग आहे कोण अपंग आहे? बरं, मग तर हे डब्बा जर समजा एवढा भरतोय तर सरकारची ही जबाबदारी नाही का की गाडीला डबे वाढवावं? हो, मग तुम्ही म्हणताल वाढवले डबे, 2-3 डबे वाढवले, पण लोकांची संख्या वाढली. मग या लोकसंख्या नियंत्रणात आणणं कुणाचं काम आहे? सरकार म्हणून तुम्हाला बसवलं आहे कशासाठी? तुमची जबाबदारी आहे ना ते. तर ती जबाबदारी कुठेतरी आता पार पाडली जात नाही आणि दिव्यांगांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. मी म्हणत नाही किंवा सरकारला कोणीही एकंदरीत दोष देत नाही, परंतु सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही ह्या गोष्टींवरती नियंत्रण आणा ना. दिव्यांगांचं जर समजा डबे वाढवा, दिव्यांगांचे 4 डबे करा. मग जर संख्या दिव्यांगांची जास्त झाली असेल आणि सर्वसामान्यांसाठी मग दुसरे 10 डबे वाढवा. मग गाडीला गर्दी होणार नाही. याचा काहीतरी विचार करा ना तुम्ही. काहीतरी तुम्ही याच्यावरती तोडगा काढू शकता ना. तुम्हाला का बसवलं आहे आम्ही तिथं? की आमचे प्रश्न कुठेतरी सुटावे म्हणून ह्या उद्देशाने बसवले ना. हे प्रश्न जर असे मूलभूत प्रश्न जर सुटत नसतील, अशा सर्वसामान्य जर अडचणी सुटत नसतील, तर मग सरकार म्हणून बसण्यात काय अर्थ आहे त्या गोष्टीला? बरं, असला दुसरा गोष्ट राहिला, त्याच्यामधून कोणी दिव्यांग असतात, कोणाला उभं राहता येत नाही, कोणाला बसताच येत नाही, कोणाला दिसतच नाही. अशा ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला सरकारमध्ये ह्याच्यासाठीच बसवतात की तुम्हाला सर्वांगीण गोष्टींचा विचार करून, चौफेर अभ्यास करून तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. म्हणून तुम्हाला बसवलं. तेच मला का बसवलं नाही? लोक मला का बरं निवडत नाहीत? तर त्याचं कारण असं आहे की मला काही जमत नाही, नाही का? तुम्हाला जमते म्हणून तुम्हाला निवडले, तुम्हाला आमदार खासदार केले. तर तुमचा चौफेर अभ्यास जर नसला तर मग आता त्याच्यावरती परत उपोषणं, परत आंदोलनं, ह्या गोष्टी कराव्यात का? बरं, ते एक विषय राहिला. आता हे विषय इथं समजा थांबवा. कोणता? की ट्रेनचा, ते आपल्या ह्याला जे कोयना एक्सप्रेसमधून जात होतो, प्रवास करत होतो, ते माझं झालं एकट्याचं. आता वैयक्तिक समजा, काहीही समजा तुम्ही, किंवा हा याच्यासाठीच बोलला असंही समजा, परंतु मी माझ्या एकट्यासाठी बोललो नाही. तिथं तुम्हाला सांगतो 100 काय 50 लोक दिव्यांग थांबून होते आणि चांगले 20 लोक बसून होते. हे तुम्ही तिथल्या गाडीला तुम्ही कधीही बघू शकता. तुम्ही बुधवारी वगैरे, पुढच्या बुधवारी हवं तर तिथं RPF लावून बघा की तिथं दिव्यांग किती असतात आणि चांगले किती असतात. तुम्ही बघा ना. तुमची सुरक्षा यंत्रणा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ते चेक करा. किंवा तुमच्या पक्षाचे तुमचे कार्यकर्ते तुम्ही तिथं ठेवा की बाबा दिव्यांग करतायत तर सर्व चांगले करतायत. कार्यकर्त्याला कामं नको का आता निवडून आल्या तर? बरं, ठीक आहे, असो, तो विषय इथं सांगतो. दुसरा एक विषय की इथं मुंबईमधली लोकल आहे, त्या लोकलच्या अक्षरशः हँडिकॅपच्या डब्यामधून लोक गॅसच्या टाक्या घेऊन जातात. तुमचे RPF लोक करतात काय? 2-2 RPF, 4-4 RPF इथं असतात ड्युटीवरती.
नेमकं निश्चित स्वरूपात ते टाक्या वगैरे लोक घाटकोपरसारख्या कुर्ल्यासारख्या ठिकाणी उतरत आहेत, गाडीत चढत आहेत गॅसची टाकी घेऊन, दादरसारख्या सिटीमध्ये उतरत आहेत. नेमकी RPF वगैरे काय करतात, सरकारची यंत्रणा नेमकी करते काय का? बरं, राहिला तो विषय. बरं, आता गॅस नेला परंतु त्याच्यातून जर काही दुर्घटना घडली तर त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचा जीव जाणार, ह्याला जबाबदार कोण? बरं, हां, चला पुढं. आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत परंतु सोडवायलाच कोणी नाही. हां, पुढं. तर आता हँडिकॅपच्याही लोकलच्या डब्यामध्ये प्रचंड अशी गर्दी होते. त्याच्यामध्ये 25% दिव्यांग आणि 75% चांगले लोक बसतात. त्या अशा गोष्टी बऱ्याचदा घडत असतात. बरं, मग जर समजा हे घडत असताना मग तुमचे RPF काय करतात? बरं, आणि तुम्हाला विशेषतः सांगतो की मराठी लोकांना किंवा मराठी माणसांना ह्याचा निश्चित स्वरूपात राग येऊ नये. परप्रांतीय RPF जे असतात ते इमानदारीनं काम करतात आणि मराठी RPF सहानुभूती असो किंवा त्यांची माया, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा जे काय असेल ते म्हणून लोकायला जायचं असतं, यायचं असतं म्हणून ते त्यांना येऊ देतात. परंतु मग परप्रांतीय RPF जर चांगलं काम करत असतील तर तुम्ही दिव्यांगाच्या डब्यामध्ये जर इतर चांगले लोक घेऊन तुम्ही थांबवत जरी असाल तर त्याचा त्रास जाता येताना दिव्यांगांना होत नाही का? याचा बी विचार कुठेतरी करा. जेणेकरून ठेव का इथं परप्रांतीय आणि मराठी याच्यामध्ये मला भेदभाव म्हणून किंवा भाषिक बोलायचं नाही. परंतु मग ते जर काम चांगलं करत असतील, इमानदारीने करत असतील तर मराठी RPFनं सुद्धा तसंच काम करायला पाहिजे. कोणाची दिव्यांग डब्यात सहानुभूती दाखवू नये, हे माझं स्पष्ट मत आहे. चला पुढं. दुसरा एक विषय राहिला की महामंडळाच्या ST बसचा अशा बऱ्याच तक्रारी येत आहेत, बऱ्याच अडचणी येत आहेत. काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत की दिव्यांगांना जागा भेटत नाही, दिव्यांगांना 1/4 दिलं जात नाही. त्याचा GR असतानाही ते काही कंडक्टर नाकारत आहेत, विशेषतः मराठवाड्यातले नाकारत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातलेही आपण चांगले सगळे आहेत असं म्हणू शकत नाही आणि मराठवाड्यातले सगळे वाईट आहेत असंही म्हणू शकत नाही. परंतु काही कंडक्टर आहेत, त्या कंडक्टर ST महामंडळाच्या बद्दल बोलते, ते काही कंडक्टर आहेत ते कंडक्टरसुद्धा अरेरावीची भाषा करणं, आम्हाला 25-30 हजार रुपये आम्ही कमवू शकतो, तुम्ही दिव्यांग आहे, तुम्ही तरी काय कमवणार, अशा प्रकारचं ते स्पष्ट बोलून सुद्धा दाखवत आहेत. म्हणजे कुठेतरी ही दिव्यांगांची मानहानी होत नाही का असं सरकारला वाटत नाही काय? बरं, चला सरकारपर्यंत दिव्यांगांची प्रश्न जात नाही, मी पोहोचवण्याचं काम करतो. मग आता अर्ज द्यायचा विचार चालू आहे की दिव्यांग मंत्रालय ह्याच्यावरती काय कारवाई करते हे सुद्धा आम्हाला निश्चित स्वरूपात आता बघायचं आहे. उद्या एक व्हिडिओ येणार आहे, उद्या एक व्हिडिओ बनवायचा आहे. उद्या एक व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. त्या मुलाला, नांदेड जिल्ह्यामधला मुलगा आहे, तर त्यांना त्या कंडक्टरनी काय बोलला काय नाही ते उद्या सांगतीलच स्वतःहून. परंतु अशा किती तक्रारी येणार आणि दिव्यांगाच्या ह्या किती अडचणी ह्या समजा सहन करायच्या, किती अडचणी ऐकून घेऊन ह्या कंडक्टरांचंही किती मगरुरी किती सहन करायची. सगळेच कंडक्टर जबाबदार आहेत असं अजिबात म्हणत नाही. बहुतांशी असतीलही 50%, 80% कंडक्टर चांगलेही असतील, परंतु 20% कंडक्टरांना सुधरवा ना. मग त्यांची युनियन आहे, बहुतांशी सगळ्या पक्षांचे युनियन आहे, तुम्ही सुधरवा ना त्यांना. आणि त्या महामंडळातलं प्रशासन सुद्धा हलगर्जीपणा करून बघते, दिव्यांगांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करते. आता एक बीडमधला व्हिडिओ व्हायरल झाला माझं, त्या अजिंक्य म्हणून माझा मित्र त्यानं व्हायरल केला. त्याच्यावरती प्रशासनानं काय कारवाई केली ह्याचंही काही ठोस उत्तर त्यांना अजून दाखवलं नाही. ठीक आहे, या सगळ्या अडचणींवरती आता कायदेशीर काम करायला चालू होणारच आहे, याचा वाद नाही. परंतु लोकांनाही कळावं की हे किती दिव्यांगात सगळं बेजबाबदारपणे वागतायत. तर हे असं कुठेतरी बेजबाबदारपणे वागणं बंद करावं. आणि मित्रांनो, बरेच दिवसांपासून आपलं चॅनल देखील चालते, चंद्रकांत ढगे ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.